ते या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना, हे जे आहे ना, आपण ह्या ज्या तटावर उत्तर तटावर चाललो आहे, शूलपाणी जंगल सोडून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला जे अप्रतिम दृश्य दिसलेले आहे हे पहा. हे जे डोंगर दर्या कशा आहेत, इकडे डोंगर पलीकडे डोंगर, असे डोंगर, म्हणजे हे जे दृश्य आहे खरोखर अप्रतिम दृश्य आहे, एक आपल्या चित्रात टिपण्यासारखं. तसंच ह्या ठिकाणी पण तसंच आहे, ह्या ठिकाणी पण आहे ना तेच प्रकारे तसंच एक नंबर मध्यावरती आपण. आणि चाललो हे जे आहे उत्तर तटावरती आहे आपण. आणि उमरठ 3 किलोमीटर आहे. आणि ह्या माथ्यावरती 8 गाव सोडून मध्य प्रदेशमध्ये आल्याच्या नंतरच हे आपल्याला हे दृश्य दिसतं. आणि हे शूलपाणी जंगल सोडून आल्याच्या नंतर आपल्याला हा जो जे सुंदर आपल्याला अप्रतिम दृश्य दिसले, हे खरोखर एक आपल्या चित्रात टिपण्यासारखं दृश्य आहे आणि अप्रतिम दृश्य आहे. हे असे इकडे डोंगर पलीकडे डोंगर, त्याच्या पलीकडे डोंगर, हे एका टप्प्यावर डोंगर आहे. एक टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा, असे ह्या ठिकाणी डोंगर आहे. इथे पण तसंच आहे बघा, इथे छोटा पलीकडे टप्पा, असे 4-5 टप्पे तयार झालेले आहेत. आणि ह्या टप्प्यावरती टप्प्याप्रमाणे डोंगर आहेत. हे अप्रतिम. ह्या पहिल्या टप्प्यावर दुसऱ्या टप्प्यावरती एकही कमी झाड आहे, सर्व टकले डोंगर म्हणायचं ते. आणि हे टकले डोंगर आणि पलीकडे पण तसंच प्रकारे डोंगरावरती ह्या कमी झाडी, जंगल प्रमाण कमी आहे. नर्मदेहर अप्रतिम टिपण्यासारखं डोंगर आहे खरोखर. नर्मदेहर या ठिकाणी बा आपण आहे ना एक चाललेलो आहे उमरठ उमरठ या ठिकाणी चाललो आहे आपण. आणि 8 गाव पास करून आलो आहे. तर इथे हा जो आपण डोंगराच्या बाजूने चाललो आहे छोटा डोंगर आहे, तिथेसुद्धा एकच झाड आहे छोटं बघा, बाकी झाडच नाही आहे, पूर्ण टकला डोंगर. हा टकला डोंगर आहे. आणि असे काही या ठिकाणी आहे ना टकले डोंगर आहेत, भरपूर टकले डोंगर आहेत. झाड नसणारे, काही हे नसणारे, आणि भरपूर छोटे मोठे डोंगर आहेत. असे डोंगर आहेत का अप्रतिम आहे. आणि काही याच्यावरती बघा, आता हे समोरचे डोंगर आहे एकदम उंच झाड आहेत, म्हणजे असे पण काही डोंगर आहेत. आणि हे आदिवासी MP मध्ये आदिवासी पट्टा आहे हा उमरठ. आदिवासी पट्टा आहे. आपली परिक्रमा रोड आहे, आपला परिक्रमा रोड, या मार्गे आपली परिक्रमा चालते. जर काही रोड मार्गे ती चालते, ही ह्या मार्गे काही परिक्रमा चालते. आणि जो आपण आलो तो शूलपाणी जंगलातून आलो आहे. 2 दिवस आपण शूलपाणी जंगलामध्ये होतो. 2 दिवसांनी शूलपाणी जंगल आपलं पार करून आपण पुढे आलो आहे. आणि हे जे तुम्हाला अप्रतिम दृश्य दिसते खरोखर आहे, हे असे टकले डोंगर असतात. पावसाळ्यामध्ये पाऊस ज्यावेळेस पडत असेल त्यावेळेस जी डोंगरावरती हिरवळ तयार होते, हिरवागार डोंगर दिसत असेल. आणि त्यावेळेस एक कसं अप्रतिम दृश्य दिसत असेल ह्या ठिकाणी, एकदम आपल्या डोळ्यात टिपण्यासारखं जे खरोखर आहे. आणि हे आपल्या परिक्रमा रोड, ज्यावेळेस आपण पायी परिक्रमा करतो त्यावेळेसच आपल्याला हे दृश्य बघायला असं भेटतं. आणि हे नर्मदा मैया किनारी तटमार्गे जो चालतो त्यालाच, आणि जो रोड मार्गे चालतो त्याला हे जे अप्रतिम दृश्य बघायला भेटत नाही. हे आता आपण हा जो रोड आहे हा आत्ता बनवलेला रोड आहे. रोड बनवले पहिला हा सिमेंटी रोड आहे, आत्ता बनवलेला, पाऊस जास्त होत असेल त्यामुळे सिमेंटी रोड बनवलेला आहे हा. पण पहिला जो होता तो सिंगल आणि छोटा रोड होता. छोट्या रोड मार्गे आपली परिक्रमा चालत होती. आत्ता हे मोठे रोड झाला आहे आत्ता. नाहीतर हा जो बॅकवॉटर ज्यावेळेस सरदार सरोवरचा डॅम झाला त्यावेळेसपासून आपली जी परिक्रमा थोडीशी रोडनी नाही तर किनारा मार्गेच होती. हे जे समोर आपल्याला जे डोंगर दिसत कसे अप्रतिम. नर्मदेहर या ठिकाणी बघा आपण आहे ना उमरठ या ठिकाणी आता आलेलो आहे. आणि आहे ना आपल्याला आहे ना
समोर आहे तो आपल्याला आश्रम आहे. आणि आपण आलो आहे आट्टा गाव पास करून शुलपाणी जंगलातून आलो आहे आपण. आणि समोर जो दिसतोय आपल्याला तो आश्रम दिसतोय. हे बघा या ठिकाणी आश्रम आहे. या ठिकाणी आहे तो आश्रम आहे. महानर्मदा परिक्रमा अन्नक्षेत्र आहे. अन्नक्षेत्रात आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. अन्नक्षेत्र आहे महारेवा अन्नक्षेत्र हा आश्रम आहे. उंबरठ या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा आहे ना आपण हा आश्रम आहे महारेवा आश्रम. हे ना सामुदायिक भवन आहे ग्रामपंचायत उंबरठ आहे. सामुदायिक भवनमध्येच आहे ना एक 8 महिन्यासाठी एक आश्रम स्थापन केलेला महारेवा या उंबरठ या गावामध्ये. आणि गावकऱ्यांनी जे आणि ह्या ठिकाणी आम्ही आहे ना ह्या इकडनं आलो ना आता उंबरठवरून आम्ही पुढे निघालो आहे. मी नर्मदे या ठिकाणी मी आहे ना आता आपल्याला आहे ना मतवाडवरून आलो आहे. मतवाडवरून तर मी साकडी लागेल मला. साकडी 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती हे असं इथे नाही. इथे गहू आता चालू झाला आहे. गहू होतो आहे आता. आणि इकडे बरोबर सपाटीला आहे मी. सर्व आम्ही नर्मदे बाबा आणि मी चाललो सपाटीला आहे. त्या ठिकाणी सपाटी आता जे आम्हाला जे डोंगर दिसतात हे बाजूनी आहे साईडने. आणि डोंगरावरती अजूनसुद्धा भरपूर घरं आहेत तिथून दिसतात. आणि इथे ना एक असं खाली आल्याच्या नंतर आहे ना थोडं खाली आलो सपाट लागले जरा चालायला बरं वाटले. आता 1 तासाच्या 1 तासामध्ये 5 किलोमीटर रनिंग कव्हर होतं आहे. कारण आम्ही निघल्यापासून आहे ना एका तासात आहे ना 5 किलोमीटरचे जास्त रनिंग कव्हर केले. कारण सपाटी असल्यामुळे आहे ना स्पीड आहे चालायला. स्पीड असल्यामुळं फट चालता येते. आणि थोडंसं चढ नाही आहे. आराम डायरेक्ट 1-1.5 तास 2 तासांनी डायरेक्ट आराम. नर्मदे यार या ठिकाणी आपण जेव्हा आलो ना आज आपण इकडून आलो सेंदवा. तर सेंदव्यावरून आल्याच्या नंतर आपल्याला ह्या रोड डांबरी सिमेंट सोडून आपल्याला सरळ हा रोड पकडायचा आहे. हे पहा या ठिकाणी आलो आहे आपण. या ठिकाणीवरून सरळ पकडायचं आपल्याला. इथून 2 किलोमीटर अंतर पार करायचं. नर्मदे या ठिकाणी बघा आता मी आहे ना साकडी पास करून आलो आहे. साकडी पास करून आल्याच्या नंतर या ठिकाणी मला आहे ना टेमला जायचं आहे. टेमला मध्य प्रदेश आणि भरपूर लांब आहे. तर आज आमचं रनिंग शुलपाणी जंगलातून आहे ना 33 ते 34 किलोमीटर अंतर पार केले. आणि आताशी मुलांची शाळा सुटलेली आहे. टाईम झाला आहे आमचं. आपण बघू तर 0.36 दाखवते. टेमला नर्मदे यार हे बघा या ठिकाणी आता मी आहे ना एक टेमला आश्रम आहे. त्या आश्रमाच्या इथं सकाळी आहे ना मी शुलपाणी या ठिकाणी मथवाड या ठिकाणावर आश्रम मुलांच्या आश्रमातून निघालो. आणि इथपर्यंत जवळजवळ 32 ते 33 किलोमीटर रनिंग पार केलेले आहे. आणि शुलपाणी जंगलातून आलो. नंतर बाय रोड लागल्याच्या नंतर जरा 15 किलोमीटर अंतर बरोबर 15 किलोमीटर ते 16 किलोमीटर अंतर ते म्हणजे आज आमचं रनिंग भरपूर झालं या ठिकाणी. आणि त्याचे आम्ही काही रोड फक्त आम्हाला आहे ना रोड लागलेला आहे तिथून इथपर्यंत थोडासाच आम्हाला पॅसेज असेल तो खराब लागला होता. नाहीतर आहे ना सगळा रोड आम्हाला चांगलाच होता. त्याच्यावरून आष्टी गाव आहे. आष्टी 2 बरं झालं त्या तिथं आष्टी गावला शुलपाणी जंगल संपतं. आणि ते संपल्याच्यानंतर आम्हाला मध्ये आम्ही एका ठिकाणी भोजन प्रसादी केली. तर आम्हाला एक आश्रम येणार आहे या ठिकाणी. तो त्या आश्रमावरती आम्ही चाललेलो आहे. व या ठिकाणी आपण
आश्रम जवळच आलेला आहे. टेमला गाव आहे, टेमल्या गावात आलेलं आहे. नर्मदेहर या ठिकाणी आम्ही आता टेमलाला आलो आहे. आश्रमापाशी आलो आहे. आश्रम च्या जवळ आलो आहे. आश्रम आता आम्हाला आहे तर या ठिकाणी आश्रमच लागेल. आता आश्रमाकडे चाललो आहे. महादेवाचं मंदिर आहे आणि इथे आम्हाला भरपूर जणांची सोय होऊ शकते. एवढं मोठं हे आहे. शाळा पण आहे. सर्व इथे ना टेमला या गावात सर्व सोय आहे. हे या ठिकाणी शाळा आहे वगैरे सर्व काही या ठिकाणी. ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा उघडं करून दिलेलं आहे. सर्व गोष्टी आहेत या ठिकाणी आणि मंदिर आहे. आम्ही आलो आहे. नर्मदेहर कार्यालय उघडं करून दिलेलं आहे सर्व आणि सर्व परिक्रमावासी इथे आहेत. नर्मदेहर आणि आम्हाला एक नदी क्रॉस करायची उद्या सकाळी. नर्मदेहर मनकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी मनकेश्वर महादेव मंदिर आहे. नर्मदेहर